जय महाराष्ट्र. मी आज आपल्यासमोर 2-3 दिवसाच्या नंतर आज पहिली वेळ मी पोस्ट करत आहे. बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे. प्रथमतः तर मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये. उद्धव साहेबांवर तर मुळीच नाराज नाहीये. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाहीये. आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मंडळी जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे. त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते बोलतील. काही अडचणीचं नाही. माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याच्यात वाईट वाटणार नाही. पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीने विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये. त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील. लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती. माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत. आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. ज्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे. तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते. सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते. त्यामुळं हे पाऊल उचललं असेल. कदाचित बऱ्याच जणांना पटलंही असेल, बऱ्याच जणांना पटलंही नसेल. त्यांनी जो पहिला मुद्दा मांडलेला आहे त्यात ते म्हणत आहेत की आम्हाला निधी मिळत नव्हता. आष्टीकरांच्या या मताशी मी 100% सहमत आहे की निधी मिळत नव्हता. आर्थिक कोंडी होत होती. अनेक असे लोक आहेत सत्ता पक्षातले, मग राणेंची पोरं असतील, एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, बावनकुळे असतील, जी लोक जाहीरपणे पब्लिकली हे स्टेटमेंट करत होती की आमच्यासोबत आलात तर निधीची कमतरता पडू देणार नाही, परंतु जर तुम्ही तिकडे गेलात तर मात्र निधी मिळू देणार नाही. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे, हे अगदी बरोबर आहे. आणि अशी आर्थिक कोंडी झाल्यावर लोकप्रतिनिधींनी ज्यांनी लाखो करोडो खर्च केलेले आहेत मतदारसंघात, त्यांना पुन्हा मतदारसंघात जर उभं राहायचं असेल तर ते पॉलिटिकली सर्व्हाइव्ह कसं करणार, हाही प्रश्न अगदी बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? ही अडचण जशी आष्टीकरची, संजय देशमुखची किंवा संजय दिनाची आहे, तशीच ही अडचण ही राजाभाऊ वाजेंची पण आहे, अरविंदभाईंची आहे, अनिल देसाईजींची आहे किंवा राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारांची आहे, काँग्रेसच्या आमदार खासदारांची अडचण आहे. त्यामुळे हे कारण किती पर्याप्त ठरतं? बरं, त्यातही ते असं सांगतायत की नाही आम्ही 18 तारखेपर्यंत आमचं काही ठरलंच नव्हतं. का खोटं बोलतायत ही सगळी माणसं? म्हणजे तुम्ही फार हिंदुत्ववादी आहात. अगदी आष्टीकर सुद्धा, आष्टीकरच्या ज्या भूमीमध्ये राहतात ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथाचं आहे. खरंच त्या औंढा नागनाथाला स्मरून तुम्हाला असं वाटतंय का? कारण 23 किंवा 24 मार्चला तुमची पहिली बैठक ही दिल्लीत झालेली होती. त्या बैठकीत तुमच्या जेवणावळी झाल्या होत्या. तुमच्या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं? अगदी माझ्या पक्षाच्या, अगदी आत्ताचे सुद्धा माझ्या पक्षाच्या आतलं कोण होतं, बाहेरचं कोण होतं, हे आम्हाला माहीत आहे. 10 तारखेला NDAची जी बैठक झाली हॉटेल ताज मानसिंगला, ती बैठक संपल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या 6 लोकांची बैठक झालेली आहे. तुमच्या 6 जणांचे व्हिडिओज याच सत्ताधारी लोकांनी रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्ही फार इकडे तिकडे जरा जरी चुळबुळ केली तर हे व्हिडिओ कधीही बाहेर निघू शकतील. अगदी डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा हे सगळे लोक, या सगळ्या लोकांकडे तुमचे फुटेज आहेत. म्हणजे तुम्ही इतकेही काही सहज समजायचं काही कारण नाही. त्यामुळे आष्टीकरांनी आत्ता दिलेली जी कारणं आहेत ती अतिशय तकलादू आहेत.